माझी वहिनी त्याची खिल्ली उडवत म्हणाल्या, नवीन नवरी आली ना प्रीतमजी, सांगा बरं तुम्ही तिच्याशी रात्री काय करणार. अजून त्यांचा एक मित्र म्हणाला, वहिनी जेव्हा गरम होतील आणि तुला कळणार नाही की काय करायचं तेव्हा मला सांगशील. आणि ते सर्व हसायला लागले. मला त्या लोकांची असली खिल्ली अजिबात आवडली नाही. मला कळून चुकले की माझे सासरे एवढे दुःखी का असायचे. मीही ठरवून टाकलं होतं की ह्या सर्वांना आता मी उत्तर देणार. तिसऱ्या दिवशीची रात्र ही आमची मधुचंद्राची रात्र होती. माझ्याच वयाच्या नंदिनी वहिनींनी मला सजवलं, सवरलं, माझा शृंगार करून दिला आणि त्यांनी मला बेडरूममध्ये सोडलं. आमची बेडरूमही त्यांनी छान गुलाबाच्या पाकल्याने सजवली होती. मग एक काकी प्रीतमला घेऊन रूममध्ये आली, मला बघून हसली आणि दरवाजा बंद करून बाहेर गेली. प्रीतम माझ्या अजवल आला आणि माझ्या डोक्यावरून असलेलं घुंगटवर न करताच खाली वाकून माझा चेहरा पाहिला आणि लहान मुलांसारखा टाळ्या वाजवून म्हणाला, मी पाहिलं, आता तुझी पाली, आता मी लपतो आणि तू मला शोध. त्यांच्या लहान मुलांसारखं वागणं पाहून मी समजून गेले की आता मलाच सुरुवात करावी लागेल. मी माझ्या घुंगटवर केलं आणि त्याला विचारलं, आधी मला एक सांगा, मी तुम्हाला आवडते की नाही. तो म्हणाला, हो मला तू खूप आवडतेस. तू मला गोष्टी सांगशील ना. मी म्हटलं, हो सांगेन मी तुला गोष्टी, पण त्याआधी तू माझ्या जवळ येऊन बस. प्रीतम म्हणाला, कोणत्या गोष्टी. त्या दिवशी तुझे पुस्तक वाचत होती त्यातला गोष्टी का. मी म्हणाले, हो पण आधी मला सांग मी तुझी कोण आहे आणि तू माझ्या कोण आहेस. तो म्हणाला, तू माझी पत्नी आहेस आणि मी तुझा पती आहे. मी पुन्हा विचारलं, मग सांग बरं पती पत्नी एकमेकांसोबत काय करतात. प्रीतम म्हणाला, मला माहिती आहे पण मी सांगणार नाही. तो माझा मित्र म्हणायचा की पती पत्नी एकमेकांसोबत खूप घाणेरडे करतात. मी म्हणाले, घाणेरडे म्हणजे काय प्रीतम. प्रीतम म्हणाला, घाणेरडे म्हणजे ते काही करतात. मी गंभीर चेहरा केला आणि म्हणाले, ते काय असतं हे तुला माहिती आहे का. तो म्हणाला, नाही, माझ्या मित्राने सावजीने मला ते कधीच नाही सांगितलं, पण मला माहिती आहे म्हणजे काय असते. तुला पण सांगू का. मी म्हणाले, हो सांग ना, मला पण माहिती करायचं आहे. यानंतर समोर काय घडलं. मी प्रीतमला कसम असते ते कसम शिकवलं असेल. माझ्या सासरऱ्यांच्या काही ओळखीचे तसेच माझ्या नातेवाईकांमधल्या काही पुरुषांची माझ्यावर नजर होती. माझ्या दूरच्या दिराणी तर मला म्हटल, वहिनी प्रीतम जर तुम्हाला काही करत नसेल तर तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही मला केव्हाही बोलवा, बंदा तुमच्यासाठी हजर असेल. तेव्हा मी त्याला खोटं सांगितले, त्याची काही गरज नाही. प्रीतमजी मला चांगल्या प्रकारे करतात. अशा प्रकारे मी सर्वांच्या मोठ्या हिंमतीने सामना करायला लागले. पण रोज रात्री मात्र मी रडत बसायची. सर्व नवविवाहितांना हवीशी असलेल्या वेदना मला मिळाल्या नव्हत्या. माझ्या सासरऱ्यांना मात्र खात्री झाली असावी की मी अजूनपर्यंत काही गेली नाही. एक दिवस ते माझ्या जवळ येऊन बसले आणि असेर म्हणाले, सुहानी पोरी सर्व ठीक आहे ना. त्यांचा इशारा माझ्या प्रीतम सोबतचा संबंध होता. मी काहीच बोलू शकले नाही. मी नजर खाली केली आणि रडायला लागले. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, मी सर्व जाणतो पोरी, तू अजूनही कुमारीच आहेस. प्रीतमने अजूनपर्यंत तुला काही केलं नाही, बरोबर ना.